हॅलो फ्रेंड्स, आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा, सुखाचा आणि आरोग्याचा जाऊ हीच बाप्पाचरणी प्रार्थना. दुपारचे 3 वाजले. आजचा ब्लॉग दुपारी 3 वाजल्यापासून स्टार्ट केला आहे आणि फ्रेंड्सचं काम आज दुसऱ्या दिवशी पण जोरातच चालू आहे. बासुंदी चालू आहे. एक बासुंदी बनवून घेतल्या. सकाळी 8 वाजल्यापासून आपलं काम चालू आहे. बासुंदी एक बनवून काढल्या साईडला आणि दुसरी बासुंदी मशीनला पडल्या. मे बी आता बघूया किती वेळ लागतो आज बासुंदी बनवायला. सगळ्या रात्री 8 वाजलेली. आता किती वाजता बघूया. जेवण वगैरे झालं. जेवण मी इकडे डबा घेऊन आलेलो पॅटवर, त्यामुळे जेवण वगैरे झालेलं आहे. आणि आता चालले बघा बासुंदीमध्ये बनवायची. मग दाखवते बासुंदी कशी बनते आपली पैसे. आणि रोजचं रुटीन आहे, त्यामुळे मी काय शेअर करू तुमच्याबरोबर. माझं रोजचं प्लॅनचं हाईच काम असणार आहे. रोजचंच रुटीन असणार. रोजच बासुंदी वगैरे की आपल्या हाईच कामं प्लॅनची असणार आहे. क्लिनिंग वगैरे करणे असं. आणि आमच्या इकडे वातावरण खूप कालपासून पाऊस पडतो आहे. आज पण मगापासून पाऊस सारखं कंटिन्यू चालूच आहे. पाऊस काही बंद झालेला नाही आहे. दाखवते तुम्हाला मी बासुंदी कशी बनते. आणि रॉकीला पण आपण आज प्लॅनवरती टाकले, कारण घरी कोण नाही, सासूबाई आणि ते सगळेजण गेलेत बाहेर, त्यामुळे मी रॉकीला आज इकडं प्लॅनवरती टाकले. चला मी दाखवते तुम्हाला माझं बासुंदी कशी बनवते आज. ही आपली एक बॅग बनवून तयार आहे 50 लिटरची. आज पण आपल्याला 100 किलोचं टार्गेट आहे. 100 लिटर बासुंदीचं टार्गेट आहे. ही आपली बनवून तयार आहे बघा बासुंदी. सकाळी टाकलेली 9ला, 2:30ला दुपारी मी काढून घेतल्या. काही शूट घेतलेलं नव्हतं तेव्हाचं, टाकलं तेव्हाचं. पण आत्ता मी दाखवते. दुसऱ्याला टाकला पडलाय बासुंदीच्या, दुसरी बॅग पडल्या दाखवते. हे आपल्या दुसऱ्या बॅगचं दूध पडलंय मशीनला. किती वाजतात बघा, 3 वाजलेत आत्ता. खूप वेळ जाणार आहे, कारण बासुंदी बनायला खूप वेळ जातो आहे. नंतर भांडे वगैरे क्लिनिंग करून घेणार आहे एकदम सगळे. भांडे वगैरे काही क्लिनिंग केलेले नाही सकाळपासून, कारण वातावरण खूप थंड आहे. थंडी असते बाहेर आज पाऊस असल्यामुळे. त्यामुळे क्लिनिंगला काय आज लावलं नाही. एकदम सगळं क्लिनिंग करायचं, नंतर मग घरी चेंज करायचं कपडे. आजचा आता इथून पुढचं रुटीन शेअर करण्याचा मी प्रयत्न करेनच तुमच्याबरोबर. आजचं रुटीन काय, आता किती वाजता बघूया पॅन्टवरती. घरातलं काय सगळं मी आवडूनच मगच पॅन्टवरती आलं. 10 वाजता आलेली. मिस्टरांनी येऊन तोपर्यंत बासुंदी वगैरे बऱ्यापैकी म्हणजे सेट केलेली, मशीनला वगैरे ओतून घेतलेली. बघत राहा माझा पुढं आजचा ब्लॉग. कसं काय कसं होतं बघूया. 5:30 वाजले आणि 2:30ला आपण टाकलेली बासुंदी. सगळी फायनली आपली 100 किलो आजचं टार्गेट पूर्ण झाले. बासुंदी आपली बनवून तयार आहे. स्टोरेजला आता टाकायसाठी निघाले जातात. त्याचं अजून बल्कमध्ये पॅकिंग होणार आहे. साडेपाच वाजून गेलेत आणि आजचं बघा ही क्लिनिंगसाठीची कायमसारखी भरपूर सारी भांडी. सकाळी 8 वाजल्यापासून आपलं प्लॅन्टचं काम चालू आहे. ही भरपूर सारी भांडी आता मला क्लिनिंग करायची आहेत. मिस्टर गेलेत माल स्टोरेजला टाकण्यासाठी आणि आता ही भांडी क्लिनिंगची कामं आता माझ्याकडे आहेत सगळी. ही सगळं एवढं सगळं ही भांडी सगळी म्हणजे क्लिनिंग आहेत. आणि मशीन पण दाखवते थांबा. हे बघा बासुंदीचं आजचं तिसऱ्यांदा ही भांडं क्लीन करायचं आहे आपल्याला. मशीन क्लीन करायचं आहे, कारण आपण 2 लॉट घेतलेत. 3 वेळा जवळजवळ क्लिनिंग ह्याचं झाले 2 लॉट घेईपर्यंत. हे बघा एवढा सगळा राडा, एवढा सगळा कुटाणा आता क्लीन करणार, मग मी घरी जाणार. अशा तऱ्हेनं आजचा माझा दिवस एवढा बिझी होता. प्लॅनचं आपलं बिझी शेड्यूल मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि आता सकाळी 8 वाजल्यापासून आता 5:30 वाजले तरी पण घरी गेलेलो नाही. डबा घेऊन आलेलो मी 10 वाजता येताना. आणि मिस्टर सकाळी 8 वाजता आलेले. दूध आपल्याला 9ला शार्पट दूध आला असेल आपल्या प्लॅन्टला, तेव्हापासून हा एवढं सगळं कामच चालू आहे. झालं आज 6 तारखेच्या. उद्याच्या आपल्या लग्नाच्या 2 ऑर्डर आहेत 100 किलोच्या. एक बारशाची ऑर्डर आहे आणि एक लग्नाची ऑर्डर आहे आयतवडे खुर्दची. आणि एक तांदूळवडीचीच बारशाची ऑर्डर आहे. 100 किलो दोन्ही पण आहे. चाललं आता बासुंदी पूर्ण बनवून कुलिंगसाठी गेली आहे. आता चाललं आहे माझं भांडी क्लिनिंग करायचं. असं माझं रोजचं रुटीन असते. रोजचं प्लॅनचं मी तुमच्याबरोबर शेअर करण्याचा प्रयत्न केला आहे. आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि माझ्या चॅनलला नवीन कोण असलं तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गुड इव्हिनिंग सगळ्यांना, शुभ संध्याकाळ सगळ्यांना. आणि आता टी टाईम झाला आहे. चहा तर खूप
म्हणजे प्यायची गरज आहे. पण बघा आता घरी गेल्यानंतरच मी चहा बनवणार, कारण इथं काही चहाचं सामान वगैरे काही मी ठेवलेलं नाही. पहिला अगोदर हा सगळा कुटाणा सगळा स्वच्छ करणार आणि मग मी घरी जाणार. माझ्या पाठीमागं भरपूर सारी भांडी आहेत आता क्लिनिंगची, सगळी क्लिनिंग करणार मगच मी घरी जाणार. चला तर बघत राहा पुढं ब्लॉग. मी घरी गेल्यानंतर पण शेअर करेनच तुमच्याबरोबर स्वयंपाकात मी काय बनवणार आहे ते. बघत राहा पुढं माझा ब्लॉग. भांडी आपली क्लीन झाली ना, अजून आपलं पाणी चालू आहे. आता मेन महत्त्वाचं मशीन राहिले धुवायचं. एवढी आपली सगळी भांडी क्लीन करून झालेत. आता मेन एक फक्त महत्त्वाचं मशीन राहिले. 5:30ला मी शार्प घेतलेलं घासायला, 6 वाजले. अर्ध्या तासात एवढं सगळं आपलं झालं आहे क्लीन करून. भांडं दाखवते तुम्हाला, आफ्टर आणि बिफोर दोन्ही पण दाखवेन. हे बघा सगळी क्लीन करून आपली भांडी झाली स्वच्छ एकदम. ही बघा भांडं आता आपलं क्लीन करायचं चाललं. भांडं मी क्लीन करून घेणार आहे. पाणी दिलं त्यातलं तोडून. भांडं तेवढं क्लीन करून झालं की प्लॅन्टचं क्लिनिंग फक्त पाणी सगळीकडे मारून घ्यायचं आहे. झालं मी घरी जाणार नाही. तर करेन आजचं सगळं काम प्लॅन्टचं संपलं आहे. आता उद्या बघूया. उद्या लग्न आहेत त्यामुळं शक्यतो प्लॅन्टचं काम नसणार आहे, कारण लग्न आहेत 2 ठिकाणी, 2 लग्नांचे आमंत्रण आहेत. तिकडंच मिस्टर जाणार आहेत, त्यामुळं उद्या काय काम आपल्याला नसणार आहे. 6 तारखेला लग्न आहेत 2. आणि मिस्टर अजून गेले स्टोरेजला, काय अजून आले नाहीत माल टाकायला. मिस्टर येईपर्यंत माझं सगळं क्लिनिंग झालं आहे पूर्ण. 6:30 वाजत आलेत आणि ही बघा माझं भांडं सगळं क्लीन करून झाले. आणि आफ्टर अँड बिफोर बघा पाणी अजून त्याच्यात आहे, चाललं आहे पाणी करायचं. अर्धा तास लागला आहे भांड्याला. एवढ्या सगळ्या भांड्यांना एवढा वेळ, आणि ह्या एका भांड्याला अर्धा तास लागला आहे. चला तर आता झाले सगळं, आवरले पॅन्टचं काम. तर घरी जाऊन बघूया मग. रात्रीचे 9:30 वाजलेत आणि जेवणाचा मेनू बघा. आजचा पनीरची भाजी आहे, चवाळीची उसळ, कांदा, चपाती, भात. आणि आजचा दिवस आमचा असा बिझी शेड्यूलमध्ये संपला. आणि माझ्या आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला नवीन कोण असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. शुभरात्री सगळ्यांना.